नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। जानेवारी महिन्यामध्ये आपण सावित्री मेंटरशिप बॅच सुरू केली होती, ठीक आहे। तर 8 मार्च येत्या महिला दिनानिमित्त आपण या बॅचवरती 25% डिस्काउंट ठेवलेला आहे। आपल्याला माहिती जसं की सर्वांना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची 31 मे रोजी होत आहे आणि गट ब पूर्व परीक्षा 2026 ची 14 जून रोजी होते, ठीक आहे। तर ह्यासाठी आता राज्यसेवेसाठी आपल्या हातात 3 महिने आहेत। फेब्रुवारीचे 7-8 दिवस आणि मार्च, एप्रिल, मे आणि गट ब पूर्वसाठी आपल्याकडे किती आहेत? जवळपास 3.5 महिने आहेत, ठीक आहे। 3-3.5 महिने आहेत। तर त्यासाठी आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे। काही विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यामध्येच ही बॅच सुरू केली होती, त्यांची आता जवळपास ती बॅच संपत आलेली आहे। आता असं काही नाही आहे की जानेवारी महिन्यामध्ये आपण बॅच जॉईन केली नाही तर मग आपण खूप मागे पडलेले आहोत, तर तसं नाही। अजूनही आपल्या हातात 3 आणि इकडे 3.5 महिने आहेत आणि आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड बॅच जर का अभ्यास सुरू करायचा असेल तर ही बॅच नक्कीच जॉईन करायला पाहिजे। तर या बॅचमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत पहा, की एकतर पर्सनल गायडन्स आपण याआधी देखील डिटेलमध्ये यावरती व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता, पण इथे मी थोडक्यात सांगते। पर्सनल गायडन्स आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देतो, म्हणजे काय की तुमची डिग्रीची पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती अटेम्प्ट दिलेले आहेत, तुम्ही काय चुका केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आधी आपण जाणून घेतो आणि त्याच बेसिसवरती तुम्हाला मार्गदर्शन करतो, ठीक आहे। मग प्रत्येकाला वेगवेगळं मार्गदर्शन मिळतं, म्हणजे अशी बॅच म्हणजे एकच सेशन असेल आणि त्यामध्ये प्रत्येकाला कॉमन इन्स्ट्रक्शन्स असतील असं काही नसतं। प्रत्येकाला वेगवेगळं टाइम टेबल तुमच्या सोयीनुसार करून दिलं जातं, की आतापर्यंत तुम्ही कसा अभ्यास केलेला आहे हे सगळं आधी तुमच्याकडून माहिती घेऊन त्यानंतर मायक्रो लेवल टाइम टेबल, म्हणजे समजा आता तुम्ही आज जर बॅच जॉईन केलेली आहे, म्हणजे समजा आज आहे 23 फेब्रुवारी आणि आज तुम्ही बॅच जॉईन करताय, तर तुम्हाला उद्यापासून टाइम टेबल मिळेल। 24 फेब्रुवारी राज्यसेवेची बॅच जॉईन करताय तर 24 फेब्रुवारी ते 31 मे, ठीक आहे, या दिवसापर्यंत एकदम मायक्रो लेवल तुम्हाला प्लॅनिंग करून मिळेल, की मी जर स्वतः जर अभ्यास केला असता या दिवसामध्ये तर मी कसा अभ्यास केला असता आणि मी काय शेड्यूल बनवलं असतं, ठीक आहे। तर हे मी तुम्हाला करून देईन, ठीक आहे, मायक्रो लेवल टाइम टेबल, जेणेकरून तुम्हाला चेक बॅलन्स राहील की तुम्ही जे अभ्यास करताय ते व्यवस्थित करताय का नाही हे तुम्हाला तज्ञांकडून याची माहिती मिळेल। त्यानंतर बघा, रिझल्ट ओरिएंटेड प्रिपरेशन, म्हणजे आपल्याला काय हवं आहे की फक्त अभ्यास करायचं नाही आहे, रिझल्ट येण्यासाठी काय काय रिक्वायर्ड आहे, म्हणजे PYQ कसे सॉल्व करायचे, कधीपर्यंत करायचे, त्यानंतर PYQ ॲनालिसिस कसं करायचं, हे सर्व तुम्हाला सांगण्यात येईल। म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आपला प्रिपरेशन असेल, त्यामध्ये आपण काहीही इतर गोष्टींबद्दल बोलत नाही। आता जसं की चर्चा चालू आहे की अजून राज्यसेवा प्रिलिमचा निकाल लागलेला नाही तर मग पेपर पुढे जातील का वगैरे, अशा गोष्टींवरती आपण अजिबात बोलत नाही। जोपर्यंत आयोग आपल्याला एखादी डेट सांगत नाही तोपर्यंत बोलत नाही। आता सध्याला तर आपले डेट आहेत, फिक्स आहेत 31 मे आणि 14 जून, तर हे डेट आहेत असा कन्सिडर करूनच आपण अभ्यास करणार आहोत, ठीक आहे। तर मग रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे जे रिझल्टसाठी रिक्वायर्ड आहे त्याच गोष्टी आपण करतो, अदरवाईज बाकीच्या गोष्टी आपण करत नाही, ठीक आहे। आणि वीकली 1 आवर सेशन असतं। तर आता हे कसं आहे बघा, आपण एक वार ठरवून देतो, सॅटर्डे किंवा संडे, आणि त्या दिवशी आपण काय करतो, विद्यार्थ्यांना सांगतो आधीच की या दिवशी आपण बोलणार आहे। मग त्या दिवशी तुम्हाला वीकली जे प्लॅन करून दिलेलं आहे की मंडे टू सॅटर्डेपर्यंतचा, त्या दिवशी तुम्ही काय काय केलेलं आहे हे मला सांगायचं। जर का तुम्ही केलेलं नसेल तर तुम्ही आन्सरेबल असता ना, तर त्यामुळे तुम्हाला तुमच्यावरती एक पॉझिटिव्ह प्रेशर असेल की मॅडम विचारणार आहे त्या गोष्टी आपण केलेलं आहे का नाही। त्यामुळं वीकली 1 आवर सेशन असतो, त्यामध्ये नेक्स्ट वीकचं तुम्हाला प्लॅन दिलं जातं आणि आधीच्या वीकमध्ये तुम्ही काय केलेलं आहे याची तुमच्याकडून माहिती घेतली जाते आणि ते का केलं नाही हे देखील तुम्हाला विचारलं जातं आणि ते कसं कव्हर करायचं हे देखील तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जातं। तर मग अशा पद्धतीची ही बॅच आहे, ती नक्कीच जॉईन करा। खूप मुलींची रिक्वायरमेंट होती की काहीतरी ऑफर द्या वगैरे म्हणून, ठीक आहे। आणि हे आपण ह्या बॅचमध्ये जवळपास 1 तास अशा पद्धतीने जवळपास आता पाहिलं तर 8 संडे तर आपण नक्कीच भेटू शकतो इथून पुढे, का तर अजून 3 महिने आहेत आपल्याकडे। तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला 8 संडे 8 आवर्समध्ये काय प्लॅन असायला पाहिजे अगदी मायक्रो लेवलला तुम्हाला सांगण्यात येईल। या आधीचा देखील तुम्ही व्हिडिओ नक्की व्हिजिट करा, त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजेल। आणि अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर ऑफिसला फोन करा, या सर्व गोष्टींची माहिती घ्या आणि तुमचा रिझल्ट ओरिएंटेड स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू करा, ठीक आहे। तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।